धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम 25% पूर्ण. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 25% काम पूर्ण झाले आहे. हे काम सध्या 3 टप्प्यांमध्ये सुरू आहे. त्यानुसार खोदकाम, भराव आणि पुलांच्या कामांना हातामध्ये घेण्यात आले आहे. धाराशिव ते तुळजापूर या 30 किलोमीटर अंतरासाठी एकूण 17 मोठे पूल तर छोटे 33 पूल असणार आहेत. एकूण 50 छोटे मोठे पूल ह्या 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. त्यात धाराशिव रेल्वे स्थानकाजवळ सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती 106 मीटर लांबीचा हा सर्वात मोठा पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या नकाशांचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील 30 किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी 544 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर व सरकार स्थापन झाल्यानंतर या कामांनी गती घेतलेली आहे. पहिल्या टप्प्यातील काम आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. धाराशिव MIDC पासून सुरू झालेले हे काम बोर्डा रोड, सांजा तसेच पुढे पळसवाडीपर्यंत चालू आहे. धाराशिव तुळजापूर सोलापूर या एकूण 84 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे 3 टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामांचे 2 स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वे मार्गावर एकूण 110 पूल तसेच 3 मोठे उड्डाण पूल असणार आहेत. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 32 गावातील 1375 एकर जमीन त्यासाठी भूसंपादित करण्यात आली आहे. संपादित जमिनीच्या वाढीव मावेसाठी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. धाराशिव तुळजापूर या 30 किलोमीटर रेल्वे मार्गावरती 3 नवीन स्थानके उभारली जात आहेत. त्यात धाराशिव ते सांजा या 10 किलोमीटरच्या अंतरावर सांजा गाव येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे. सांजा ते वडगाव या 12 किलोमीटरच्या अंतरावरती दुसरे वडगाव हे स्टेशन असणार आहे. तर वडगाव ते तुळजापूर या 8 किलोमीटर अंतरावरती तिसरे स्टेशन उभारले जाणार आहे. ते असणार आहे तुळजापूर स्टेशन.